नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या अंक रहस्य या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. इट्स टाइम टू रिसेट. म्हणजेच काय तर 2025 हे संपत आलेलं आहे आणि आता आपण सर्व 2026 मध्ये पदार्पण करणार आहोत. 2026 ची टोटल होते एक म्हणजे सूर्य राजा, आणि जेव्हा राजा पदार्पण करणार तेव्हा सर्वांनाच हे वर्ष फेवरेबल असणार आहे. कोविड नंतर आणि 2025च्या नॅचरल आणि अननॅचरल कॅलॅमिटीज नंतर 2026 मध्ये तुम्ही सर्व गोष्टी रीसेट करू शकता, नवीन प्रकारे चालू करू शकता. सर्वांची थांबलेली कामं आणि आपलं पोटेन्शियल पूर्णपणे युटिलाइज करून सक्सेस मिळवण्याचं वर्ष म्हणजे 2026 हे वर्ष. तर जाणून घेऊया 1 ते 9 या मूल्यांकांसाठी 2026 हे कसं असणार आहे. मूल्यांक 1ला 2026 हे फॉर्च्यून फेवरेट असणार आहे. लीडरशिप क्वालिटीज, कम्युनिकेशन क्वालिटीज खूप चांगल्या प्रकारे फ्लरिश होणार आहे. ज्यांचा मूल्यांक 1 आहे त्यांचे कम्युनिकेशन पॉवर आणि लीडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या प्रकारे ते युटिलाइज करू शकतात. मूल्यांक 1 हे रूटीन कामामध्ये अग्रेसिव्ह होणार आहे आणि फिटनेसही त्यांचा खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे. 2026 मध्ये मूल्यांक 1ने न चुकता सूर्याला जल दिलं पाहिजे, तुमच्या वडिलांचे आशीर्वाद घेतले पाहिजे, ज्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात दिसू लागतील. मूल्यांक 1ने 2026 मध्ये ब्लॅक कलर अवॉइड केला पाहिजे. तर आता वळूया मूल्यांक 2 कडे. मूल्यांक 2ला 2026 हे खूप सपोर्टिव्ह असणार आहे इन लव्हिंग अँड केअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने. मूल्यांक 2ला खूप सारं प्रेम मिळू शकतं आणि जर तुम्ही लाईफ पार्टनर शोधत असाल तर तुम्हाला खूप प्रेमळ लाईफ पार्टनर भेटणार आहे. फॅमिली गेट टुगेदर आणि सोशल गेट टुगेदर ह्याचं प्रमाण 2026 मध्ये वाढू शकतं. त्यामुळे मूल्यांक 2ने प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे. मूल्यांक 2ला जास्त माणसात राहणं आवडत नाही, पण ह्या वर्षी त्यांना प्रिपेअर राहणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या गेट टुगेदर्ससाठी. वॉटर रिलेटेड किंवा नेव्ही फील्डमध्ये असणाऱ्या लोकांना प्रमोशनचे चान्सेस हाय आहेत आणि जर प्रमोशन मिळालं तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला एक वेगळा आनंद देऊन जातात. चांदीच्या ग्लासातून दूध किंवा पाणी पिणं त्यांना फायदेशीर राहील. शिव उपासना केली तर त्याचे चांगले बेनिफिट्स मिळतील. मूल्यांक 2नेही ब्लॅक कलर अवॉइड केला पाहिजे, एस्पेशली जेव्हा त्यांची इम्पॉर्टंट मीटिंग्स किंवा काही महत्त्वाची कामं असतील तेव्हा. आता वळूया मूल्यांक 3 कडे. मूल्यांक 3 म्हणजे गुरु. आता राजा गुरुच्या घरी येणार म्हणजे सोने पे सुहागा. नॉलेज आणि कम्युनिकेशनचं कॉम्बिनेशन असल्यामुळे ऑकल्ट क्षेत्रामधील व्यक्तींना खूप चांगलं यश मिळणार आहे. कोचिंग, डॉक्टर, एज्युकेशन आणि हीलिंग ह्या क्षेत्रात करिअर करण्याची योग्य ती संधी तुम्हाला 2026 मध्ये मिळू शकते. मूल्यांक 3ला क्रिएटिव्ह लीप घेण्याची योग्य संधी म्हणजे 2026. केसर तिळक किंवा हळदीचं दूध रोज पीत जा, जे तुम्हाला चांगले परिणाम देईल. येलो आणि ऑरेंज कॉम्बिनेशनचे कपडे घालत जा आणि व्हाईट रंग अवॉइड करत जा. आता वळूया मूल्यांक 4 कडे. मूल्यांक 4 म्हणजे रॉबिनहूड पर्सनॅलिटी असल्यामुळे राजाला यांच्याशी ॲडजस्ट करणं थोडं कठीण जातं, पण जेव्हा गरज पडेल तेव्हा ह्यांचा वापर कसा करायचा किंवा त्यांचा सपोर्ट कसा घ्यायचा हे राजाला आणि मूल्यांक 4ला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे त्यांनाही हे वर्ष खूप छान प्रकारे बेनिफिट्स देईल. मूल्यांक 4 डिसिप्लिन लवर असल्यामुळे जर त्यांनी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष दिलं तर त्यांची हेल्थ चांगली राहण्यात खूप हेल्प होईल. ऑर्गनायझेशन स्किल्स डेव्हलप करण्याकडे त्यांनी ह्यावर्षी खास लक्ष दिलं पाहिजे. लॉ, पॉलिटिक्स आणि गव्हर्नमेंट जॉब ह्या क्षेत्रांमध्ये त्यांना प्रगती मिळू शकते किंवा प्रमोशन्स होऊ शकतात. स्ट्रे डॉग्सना बिस्किट किंवा ब्रेड खाऊ घातल्याने त्यांना खूप चांगले बेनिफिट्स बघायला मिळतील. ह्यांनीही काळा रंग अवॉइड केला पाहिजे आणि रोज हनुमान चालीसा बोलली पाहिजे. आता वळूया मूल्यांक 5 कडे. मूल्यांक 5 म्हणजे सन आणि मर्क्युरी, बाप आणि बेटा. बाप आणि बेटा एकत्र येणार म्हणजे 100% बेनिफिट मिळणार. अडकलेलं कुठलंही काम किंवा थांबलेले कुठलेही कामं पूर्ण होणारच. फिनान्स, लोन आणि प्रॉपर्टी रिलेटेड जर काही कामं होत नसतील तर ती ह्या वर्षी नक्कीच होतील. रिअल इस्टेट आणि फिनान्समध्ये मूल्यांक 5ला खूप चांगले बेनिफिट्स मिळणार आहेत. मूल्यांक 5ने मॅक्झिमम ग्रीन कलर वापरावा आणि ग्रीन व्हेजिटेबल्स खाव्यात आणि त्यांनी त्यांच्या वजनाकडे स्पेशल लक्ष द्यायचं, त्यामुळे त्यांचा फिटनेस हा टॉसवर जाणार नाही. आता वळूया मूल्यांक 6 कडे. मूल्यांक 6 म्हणजे व्हीनस आणि व्हीनस आणि सन
म्हणजे खूप अमेझिंग कॉम्बिनेशन आहे. मूल्यांक 6 म्हणजे लक्झरी आणि राजाला लक्झरी शिवाय कसं जमणार. त्यामुळे मूल्यांक 6ला हे वर्ष अपेक्षेपेक्षा काहीतरी जास्त देणार आहे. मीडिया आणि ग्लॅमर ह्या क्षेत्रामध्ये असा सक्सेस मिळणार आहे जो तुम्ही कधी अपेक्षितही केला नसेल. मूल्यांक 6ने व्हाईट रंग वापरायला पाहिजे आणि व्हाईट गोष्टी डोनेट केल्या पाहिजे. आता वळूया मूल्यांक 7कडे. मूल्यांक 7 म्हणजे पटकन परमार्थाकडे जाणारा नंबर असतो. स्पिरिच्युअल लव्हर असतात, त्यामुळे ऑकल्ट आणि रिसर्च या क्षेत्रात जर असाल तर तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स मिळतील, पण अग्रेशन असेल तरच. टेक्नॉलॉजी, सायबर आणि सायंटिस्ट ह्या क्षेत्रातील लोकांना खूप चांगले फायदे होणार आहे. त्यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगलं असणार आहे. जर तुम्ही पोएट असाल तर तुम्हाला या वर्षी खूप पब्लिसिटी मिळू शकते. मूल्यांक 7ला हनुमान चालीसा बोलणं आणि काळ्या वस्तू डोनेट करणं खूप फायदेशीर राहील. स्ट्रे डॉग्सना ब्रेड किंवा बिस्किट खायला द्या. आता वळूया मूल्यांक 8कडे. मूल्यांक 8 म्हणजे शनी. मूल्यांक 8ला ह्या वर्षी अधिक काळजी घ्यायची आहे. सूर्यपुत्र शनी आणि सूर्य ह्यांचं जमत नाही, त्यामुळे मूल्यांक 8ने खूप स्लो आणि स्टर्डी अशी लाईफस्टाईल जगली पाहिजे. मूल्यांक 8ने कोणतेही निर्णय घेताना खूप शांत डोक्याने घेतले पाहिजे. मूल्यांक 8ने कोणतेही नवीन काम ह्या वर्षी सुरू नाही करायचं. स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये खूप चांगले बेनिफिट्स मिळतील, पण मेहनतही तेवढीच घ्यावी लागेल. मूल्यांक 8ने अपंग, कचरा काढणारी व्यक्ती, वाहन चालक, हातगाडी चालवणारे म्हणजेच काय तर लेस ब्लेस्ड पीपल्स ह्यांना काही ना काही दान देणं फायदेशीर ठरेल. ब्लड डोनेट करणंही त्यांना खूप फायद्याचं ठरेल. आता वळूया मूल्यांक 9कडे. मार्स आणि सन, एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड असं कॉम्बिनेशन आहे. ह्या वर्षी मूल्यांक 9 सगळ्यात ब्लेस्ड असणार आहे, कारण मूल्यांक 1 आणि 9 हे दी बेस्ट नंबर्स किंवा कॉम्बिनेशन आहेत. सगळ्यात जास्त बेनिफिट्स हे मूल्यांक 9ला होणार आहेत. म्हणजेच काय तर सक्सेस, पैसा, जे पाहिजे ते राजा देऊन जाणार आहे. त्यामुळे बी रेडी आणि फील ब्लेस्ड असं मी म्हणेन, पण तुम्हाला मेहनतही तेवढीच घ्यावी लागणार आहे. आर्मी, पोलीस, नेव्ही आणि फार्मा ह्या क्षेत्रातील लोकांना खूप चांगले बेनिफिट्स मिळतील. मूल्यांक 9च्या सगळ्या बिघडलेल्या कामात खूप चांगले सोल्युशन्स किंवा फायदे यावर्षी मिळणार आहेत. हनुमान चालीसा आणि बजरंग पाठ ह्या गोष्टी त्यांना खूप फायदेशीर ठरतील. रेड कलरचा धागा त्यांनी त्यांच्या हातात बांधून घेतला पाहिजे. अशा प्रकारे जाणार आहे 2026 1 ते 9 अंकांसाठी. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कन्सल्टेशनसाठी तुम्ही मेसेज करू शकता. आणि 2026 हे तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो. धन्यवाद.